सुंदर कांबळे, संतोष कांबळे, श्यामल अशोक कांबळे आपल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार संस्कार या ठिकाणी करण्यात येत आहे। अवघ्या हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा संस्कार या ठिकाणी होत आहे। त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। येऊन विद्यार्थ्यांचा पालकांचा गौरव विवेक रणखाते या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे। सीताराम गायकवाड वर्ग 12चे विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे। आपण यायचं आहे। यानंतर गायकवाड वर्ग या विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे। दिवसे पूनम प्रकाश आदोळे, आरती सोनाल शेरसाट विद्यार्थ्यांना सत्कार केलेला आहे। त्यामध्ये आज बरेचसे व्याख्याने पण झाली। त्यामुळे जे गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्यांना पुढे भविष्यामध्ये काय करायचे आहे, शिक्षणामध्ये काय करायचे याबद्दल खूप चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे। असेच प्रोग्राम आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये होत राहिले तर विद्यार्थ्यांना पुढे मेडिकल, इंजिनिअरिंग व अजूनही बरेचसे ज्या फील्ड आहेत त्यामध्ये पुढे जाण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभत राहील। व आज जे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत जे की म्हणजे पुढे गेलेले आहेत, त्यांचा क्रमांक आलेला आहे। बरेचसे जे आहेत ते आपल्या नीटमधून MBBSला येण्यासाठी पण इच्छुक आहेत, त्यांचा क्रमांक आलेला आहे। तर आपल्या परभणीमध्ये ह्यामध्ये माध्यमातून बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे त्यांना मदत होत आहे व सदस्यसोबत युवा मंचाने अशा प्रकारे अजूनही प्रोग्राम करेल अशी मी धन्यवाद। संघाच्या माध्यमातून 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आयोजित केला होता। या निमित्तानं ही एक युवा परिषद आम्ही या ठिकाणी घडवलेली आहे। या युवा परिषदेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आदरणीय अधिष्ठिता भिसे साहेब उपस्थित आहेत आणि परभणीचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे पाठीराखा डॉक्टर अनिल कांबळे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले। या परिषदेमध्ये आम्ही समाजामध्ये जे विद्यार्थी कमी मार्क पडलेले असतील तर जे खचून जातात, असे खचून न जातात त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जे जास्त मार्क घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही त्यांचाही या ठिकाणी सत्कार केलेला आहे। कारण की समाजामध्ये शिक्षण शिकावं याच्यासाठी प्रेरणा देणं फार गरजेचं आहे। जर शिक्षण असेल तर तो समाज प्रगती करेल, तो देश प्रगती करेल। अन्यथा शिक्षण नसेल तर त्या समाजाची आणि त्या देशाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या महापुरुषांनी जे काही विचार आम्हाला घालून दिलेले आहेत, जे मार्गदर्शन आम्हाला दिलेलं आहे त्याचा आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत। आणि आज सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून ही आमची पहिली युवा परिषद या ठिकाणी झालेली आहे। अत्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी विद्यार्थी, पालक आणि समाजातील जे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे मोठे मोठे लोक आहेत, शिक्षणाबाबतीत हितचिंतक आहेत, जे विचार करणारे लोक आहेत, असे लोक या ठिकाणी आले। या परिषदेला विशेष करून आदरणीय सिद्धार्थ शिंगारे साहेब, आमच्या ताई नंदाताई लोखंडे या देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत। आणि ही युवा परिषद जी आहे ते इथून पुढे आम्ही अशाच पद्धतीनं समाजामध्ये
शैक्षणिक उपक्रम घेऊन संविधानाबाबत जनजागृती करण्याचं काम करणार आहोत. हे सत्यशोधक युवा संघाचा पहिला कार्यक्रम आहे. इथून पुढे असे कार्यक्रम आम्ही सातत्यानं घेणार आहोत. या ठिकाणी एवढं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.